श्रीमन्महागणाधिपतये नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। पानपट्टे साहेब, तुमच्या घरी तुम्ही आमंत्रण दिलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आज आमचे डायरेक्टर डॉक्टर अजय संखे माधवानंद प्रभू यांनी खूप सुंदररित्या आपण सर्वांना सांगितलेलं आहे की गणपतीची स्थिती काय आहे, गणेश, कृष्ण, हरिनाम संकीर्तन याबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तसं तुम्ही 2 तास दिलेले आहे आम्हाला सर्वांना। आरामात वेळ घ्या असं किती तर सरांचं ऐकताना मला थोडंसं काही असं समजलं जे मी सांगून इच्छित आहे। भारतामध्ये हे खूप मोठा एक गोंधळ आहे, कोण खरे दैवत आहे आपले। काही लोक म्हणतात शक्ती तत्व म्हणजे दुर्गा, काली, सरस्वती, लक्ष्मी हे सगळे परमतत्व आहेत असं म्हणतात। काही लोक म्हणतात ते गायत्री उपासना करतात, तर सूर्य गायत्री म्हणजे सूर्यदेव हे परमतत्व आहे। सूर्य गायत्री तुम्हाला सर्वांना माहिती असेल। प्रत्येकाला भारतामध्ये जेव्हा आपण ते उपनयन संस्कार होत असतो तेव्हा ती सूर्य गायत्री दिली जाते। तर लोकांना वाटतं ते महत्व आहे, सगळ्यात परमतत्व ते आहे। मग नंतर गणपतीची उपासना करणारे असं सांगितलेलं अथर्व शीर्षामध्ये म्हटलं गेलेलं आहे की तोम ब्रह्मा सीतम इंद्र चंद्र वायुस्त्वम सगळं वर्णन केलेलं आहे। तर गणपती सगळ्यात म्हणजे परम आहे असं सांगण्यात आलेलं। मग शिवजी जे भक्त असतात ते म्हणतात शिवजी परम आहेत। आणि मग नारायणचे सगळे म्हणतात आमचे नारायण परम आहेत। तर भारतामध्ये आधी म्हणजे काही वर्षाआधी, समजा 1500 वर्षाच्या आधी जास्त, त्यावेळेस असं होतं की बुद्ध धर्म याचा खूप प्रसार झालेला होता। वास्तवामध्ये आपण जे आज हिंदू धर्म समजतो ते काळांतराने प्रकट झालेला हिंदू धर्म आहे, जे आधीपासून होतं, जे बुद्ध धर्माच्या आधी होतं। जी संस्कृती होती, जी वैदिक संस्कृती आपण म्हणतो, ती वैदिक संस्कृती काळांतराने, काळाच्या प्रवाहाने आणि जे काही घडत गेलं समाजामध्ये त्यानुसार ती हळूहळू करून आजच्या अनुकूल निर्माण झालेली आहे। आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्याच्यामध्ये आपली जी हिंदू धर्माची समज आहे ती आधीची जी वैदिक संस्कृती होती त्याच्यापासून थोडीशी वेगळी आहे। त्याच्यामध्ये सामान्य कसं आहे की ते ग्रंथ तेच आहे, आपले वेद, पुराण, महाभारत, रामायण ग्रंथ तेच आहे। आणि जी संस्कृतीमध्ये जे आपण पालन करतो, जे म्हणजे गृहस्थ आश्रम, 4 वर्ण आश्रम जे म्हटले गेलेले आहेत ते सगळं तेच आहे। पण काळांतराने त्याला एक नवीन आधुनिक रूप मिळाले आजच्या काळामध्ये। आजपासून 500 वर्षाआधी वेगळी हिंदू संस्कृती होती, त्याच्या अनेक जेव्हा शंकराचार्य जेव्हा होते तेव्हा वेगळी होती। बुद्ध धर्माच्या आधी वेगळी संस्कृती होती, त्याच्यामध्ये कर्मकांडाचं खूप प्रामुख्य होतं। कर्मकांड खूप सगळ्या जागेवर पसरलेलं होतं आणि लोक यज्ञ करायचे। आणि कधी कधी ते मग असं म्हणतात ना भगवंत, की जेव्हा भगवंत कृष्ण गेले सोडून आपल्याला, तर कृष्णे स्वधामो भगते धर्म ज्ञानादिभिः कलो नष्ट दुष्णामेश पुराण अर्थ अधुनोदित असं म्हणण्यात आलं की जेव्हा भगवंत कृष्ण सोडून गेले धरातलाला, द्वापरयुग संपलं आणि मग कलियुग सुरू झालं, तर त्यानंतर कलियुगाचा प्रभाव प्रकट व्हायला लागला। तर त्याचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे धर्म ज्ञान आदिभिः भगवंत कृष्ण गेले। म्हणजे जरी वेद आहेत, जरी सगळं आहे, तरी काय आहे त्याची खरी समज नाही आहे जगामध्ये। ते वेद जे होते, वेदांची संस्कृती, तर कर्मकांडावरती आधारित संस्कृती, त्याच्यामध्ये काय झालं खूप। मग आता तुम्ही वेद वाचाल, वेदामध्ये आहे ना खूप सारे असे तत्व सांगण्यात आलेले आहेत। इंद्र, वरुण, चंद्र, अग्नी, वायू
असे खूप सारे देवी देवता त्यांची पूजा सांगण्यात आलेली आहे. तर जेव्हा वैदिक संस्कृती प्रचार प्रसार झाला तर सगळ्यांना वाटलं की हे सगळी म्हणजे सर्व देवपूजा हीच महत्वाची आहे, श्रेष्ठ आहे, आणि सगळ्यांनी आपापली देवपूजा सुरू केली. तर ती प्राथमिक स्थिती आहे. तर तेव्हा कर्मकांडच्या प्रसारामुळे मग काय झालं की आपल्या वेदामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, विशेष करून भगवद्गीतेमध्ये चांगली समज दिलेली आहे की प्रकृती जी आहे आपली, जी काही निर्माण झालेली आहे, 3 गुणावरती आधारित. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या 3 गुणांचा प्रभाव आहे. आणि प्रत्येक जीवावरती, प्रत्येक माणसावरती त्या 3 गुणांचा प्रभाव आहे. म्हणजे आपण असं म्हटलं की जी मनुष्य जाती आहे, आपण म्हणतो सगळे मनुष्य आहेत, त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आता मनुष्य जातीमध्ये पण वेगवेगळी नस्ल म्हणतो आपण. नस्ल म्हणजे रेस म्हणजे म्हणतो आपण तिला. तर चायनीज वेगळ्या प्रकारचे आहेत, जॅपनीज वेगळे आहेत, आफ्रिकन वेगळे आहेत, मग कॉकेशियन, मग ते जर्मन आणि ते रशियन, मग त्यामधून युरोपमध्ये वेगवेगळे लोक आहेत, मग भारतामध्ये पण लोक आहेत. तर भारतामध्ये वैविध्य किती आहे. भारतामध्ये नॉर्थमध्ये गेलो तर आपण वेगळे पंजाबी, चांगले गोरे उंच तगडे असतात, आणि मग साऊथमध्ये गेलो तर तेच आपलं म्हणजे हळूहळू ते वेगळा सगळं दिसतं. आणि असंच बेंगॉलमध्ये गेलं तर वेगळ्या टाईपचे, आणि गुजरातमध्ये वेगळे आहेत, महाराष्ट्रात वेगळे आहेत, मग राजस्थान, प्रत्येक म्हणजे भारतामध्ये जे वेगवेगळे प्रांत आहेत त्याच्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचं दिसणं, चालणं, बसणं, खाणं, पिणं, राहणं सगळं हे थोडं वेगवेगळं आहे. विविधता, ह्याला म्हणतात विविधता. तर विविधता कशामुळे आहे. जे 3 गुण आहेत प्रकृतीचे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ते आपसामध्ये एकामेकामध्ये मिक्स होत जातात. तर जे काही आपण बघतो जगामध्ये, समजा आपण एक चेअर घेतली, ती चेअर आणि या चेअरमध्ये काय फरक आहे. तर म्हणायला तर चेअर आहेत, तरी फरक आहे आपल्याला दिसतो. ती जी चेअर आहे त्याच्यामध्ये जे काही लाकूड वापरलं असेल आहे, जे काही रेक्झिन वापरलं असेल तर वेगळ्या प्रकारचं आहे, त्याची क्वालिटी वेगळी आहे. मग ह्याच्यामध्ये वेगळी आहे. तर ज्याला आपण क्वालिटी म्हणतो, मटेरियल क्वालिटी, म्हणजे तेच गुण आहेत. उत्तम प्रतीचं चांगलं जे समजा दूध आहे, आता दूध तुम्ही प्याले असाल, चांगल्या गाईचं दूध असतं, त्याला जी हृष्टपुष्ट गाय आहे, चांगल्या नस्ल जातीची आहे, त्याचं जे दूध असतं, त्या दुधामध्ये जे आपल्याला प्यायल्यानंतर जे स्वाद मिळतो, तशीच एक दुसरी गावठी गाय असेल आहे जी म्हणजे चांगलं खात नाही, शिळा पाळा खाते, रस्त्यात फिरत असते, तिचं दूध म्हणजे त्याच्यामध्ये ते गुणधर्म नसणार. एक चांगली गाय उत्तम नसल्याची, उत्तम म्हणजे तिला चांगला चारा मिळतो, हिरवी घास मिळते, ते खात असतं. तर हेला क्वालिटी म्हणतो. सत्वगुणाची क्वालिटी हायेस्ट आहे. त्याच्यापेक्षा कमी क्वालिटी म्हटलं तर मग ती आहे रजोगुण, आणि सगळ्यात खालची क्वालिटी त्याला तमोगुण म्हणतो. त्या जगामध्ये जे काही आपल्याला दिसतं, माणसं दिसतात, वस्तू दिसतात, प्राणी दिसतात, किंवा काहीतरी आपल्याला कलाकृती दिसते, किंवा काही स्थापत्य कला किंवा बिल्डिंग दिसते, जे काही आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये हे 3 गुणांचा मिक्स प्रभाव असतो. क्वालिटीमध्ये आता समजा असं काही घर असतात की बांधकाम तर खूप चांगलं आहे, म्हणजे जे आपलं फाउंडेशन म्हणतो ते खूप चांगलं आहे, पण त्याच्या जे काही पेंट लावलेलं आहे किंवा काही लाकूड ठेवलेलं आहे किंवा घरातलं ते फर्निचर खूपच घाण क्वालिटीचं असतं. म्हणजे चांगल्या बिल्डिंगमध्ये पण असं दिसतं ना आपल्याला. म्हणजे असं म्हणणं की फाउंडेशन उत्तम क्वालिटीचं आहे, पण घरातली जे काही राखखाव आहे ते थोडंसं निकृष्ट दर्जाचं. म्हणजे क्वालिटीचं उत्तम क्वालिटी म्हणजे तू आपल्याला समजलं असेल. तसंच सत्वगुण म्हणजे हायेस्ट क्वालिटी, रजोगुण मग तमोगुण. संपूर्ण सृष्टी अशा प्रकारे बनलेली. तर जेव्हा बुद्ध धर्माचा प्रभाव होता आणि वेद संस्कृती खूपच म्हणजे जे वेदाचं मुख्य लक्ष आहे, सरांनी सांगितलं वेदांत, आणि भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये जे सगळी संस्कृती सगळी लोक विसरून गेलेले होते. तर मग काय करायचं, तर मग बुद्ध आले. त्यांना रुळेवरती आणायचं होतं संस्कृतीला. कशाला कर्मकांडामुळे लोक खूपच म्हणजे भरकटून गेलेले होते. मग बुद्ध आले आणि त्यांनी म्हटलं की आपल्या मनात, आपल्या आत बघा, इच्छा, डिझायर इज द रूट कॉज ऑफ सफरिंग. इच्छेमुळे, ज्याला आपण विघ्न म्हणतो, ती इच्छाच आहे आपल्या आतली. आपल्या ज्या इतर इच्छा आहेत तेच आपले आतले विघ्न आहेत. विघ्न विनायक म्हणजे जे आपल्या इतर इच्छांना संपवतात
आणि आपल्या शुद्ध इच्छेंना प्रवृत्त करतात ते विघ्नविनायक. ते त्यांची परिभाषा तशी आहे. तर आपल्या आत जे म्हणजे जे वैदिक संस्कृतीची गेली होती, मिसळून गेलेली होती, तर बुद्धांनी काय सांगितलं, फक्त तुम्ही ध्यान करा, एका उपासना विपश्चना, म्हणजे ध्यानामध्ये त्यांनी म्हटलं मंत्र पण नका करू, वेदातले मंत्र पण नका करू, फक्त आपल्या आत आपल्या स्वतःमध्ये ध्यान करा, आपल्या स्वतःवरती ध्यान करा. तसं करता करता ते बुद्ध धर्माचा म्हणजे प्रादुर्भाव झाला आणि खूप वर्ष बुद्ध धर्म संपूर्ण भारतात होतं. मग ते वैदिक संस्कृतीचं वेदांतचं लक्ष नाही आहे. वेदांत म्हणजे काय, त्याची स्थापना करण्यासाठी शंकराचार्य आले, ते शिवजीचे अवतार होते. त्यांनी मग वैदिक संस्कृतीचा पाया ठेवला आणि मग सांगितलं की वेद संस्कृती काय. त्यांनी संपूर्ण समाजाची परत संरचना, परत नवीन 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 पुनर्निर्माण केलं त्यांनी. आणि मग 4 मठ स्थापित केले त्यांनी, गोवर्धन मठ, शृंगेरी मठ, असं 4 मठ, जगन्नाथपुरीमध्ये पण मठ आहे त्यांचं, असे मठ स्थापित केले त्यांनी. आणि मग ती जी वैदिक संस्कृती होती वेदांत, पण वेदांतमध्ये पण वेगवेगळे स्तर आहेत. वेदांतची जी प्राथमिक समज आहे त्यांनी टाकली, त्याला म्हणतात निर्विकार, निर्विशेष ब्रह्म, त्याची समज त्यांनी दिली. कशाला की लोक एकदम समजू शकणार नव्हते. आत्ता आत्ता बुद्ध धर्माच्या प्रभावात होते आणि मग वैदिक संस्कृती सांगितली, मग कसं समजणार. तर त्यांनी सांगितलं की सर्वम खल्विदम ब्रह्मम, संपूर्ण जे वेदातला जो सूत्रवाक्य अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सांगितलं त्यांनी. तर लोकांना कळलं आणि मग ती संस्कृती दूर होत गेली. त्यानंतर मग भगवंत जे आहे, आता प्रादुर्भाव जो आहे, गुणांचा प्रादुर्भाव, तमोगुणापासून रजोगुण, रजोगुणापासून सत्वगुण येतो. पण सत्वगुणाच्या पलीकडे वास्तवामध्ये वेदांत आहे, जेव्हा म्हणतात निर्गुण, गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत, तुम्ही ऐक, त्रिगुणातीत, ती खरी आध्यात्मिक संस्कृती आहे. तर तिथपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. आता शंकराचार्यांनी स्थापना केली, तर आता तुम्हाला निंदा नाही पण सहज सांगतो, समजलं पाहिजे. जितके पण मठ आहे त्याच्यामध्ये भक्ती भाव हे सगळं पूजा खूप असते, कर्मकांड, पण कसं आहे खूपच प्रशस्त, धनाढ्य, वैभवपूर्ण आहे ते. जितके पण मठ आहेत, सोनं वगैरे, तुम्ही संपत्ती खूप संपत्ती आहे, म्हणजे रजोगुणाचा थोडा प्रभाव आहे, त्याशिवाय मठ चालत नाही. जितके पण मठ मंदिर आहेत तर धन वैभव म्हणजे रजोगुणाचा कुठे ना कुठे प्रभाव. पैसा आला की मग जगामध्ये आपण जरी लक्ष्मी नारायणाची आहे, पण जो माणूस आहे त्या लक्ष्मीला वेगळ्या प्रकारे बघतो, त्याला तो धनसंपत्ती म्हणून बघतो, तो लक्ष्मी म्हणून बघत नाही की लक्ष्मी खरंच भगवंताची सेवा करणारी आहे. त्याला म्हणून त्याच्यामधून काही लक्ष्मी आपल्या पॉकेटमध्ये म्हणून टाकतो, माझ्यासाठी हवी आहे, तर ते होत असतो. म्हणजे रजोगुण प्रभावित करत असतो माणसाला. तर ते जे मठ मंदिर याची संस्कृती आहे रजोगुणाने थोडीफार प्रभावित असते. कितीही म्हटलं, जरी भगवंत असतील तिथे बसलेले, तरी माणसं आहे शेवटी तिथे कार्य करणारे, त्याचा प्रभाव असतो. आणि त्याच रजोगुणाचा प्रभाव आपण बघतो, तो कुठे बघतो, आपण कुठे बघतो सगळ्यात जास्त, राजधर्म, गव्हर्नमेंट, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही किती प्रभाव आहे, रजोगुणाचा प्रभाव आहे असं आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे खालचं आहे ते आहे तमोगुणाचा प्रभाव. तमोगुणामध्ये, रजोगुणामध्ये कमीत कमी काहीतरी डिसिप्लिन आहे, काहीतरी तर आहे, त्याच्या खालती गेलं काहीच डिसिप्लिन नाही, मारा काठी, गुंडागर्दी, तोच प्रकार आहे रजोगुण, तो तमोगुणाचा प्रकार. म्हणजे हे समजण्याचं की सत्वगुण, रजोगुण, तमोगुण कशा प्रकारे काय करतात. तर सत्वगुणातले जे भक्त असतात त्यांना काही घेणं देणं नसतं, त्यांना जगापासून काही घेणं देणं नाही, त्यांना पैशापासून काही घेणं देणं नाही. जसं सरांनी सांगितलं, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, त्यांचं उदाहरण दिलं. रूप गोस्वामी इतके धनाढ्य होते, म्हणजे त्यांना सरांनी सांगितलं 30%, पण पहिल्यांदा मला 40%, 30%, ते राजाने देऊन टाकलं होतं नवाबाने. अकूत संपत्ती त्यांच्याकडे. त्यांनी काय केलं, सगळी त्यागून दिली. म्हणजे म्हणाले विघ्न आहे, जे विघ्न तेच आहे, संपत्तीच मोठा विघ्न आहे. कशाला की संपत्ती जोपर्यंत आपल्याकडे असते तोपर्यंत आपण त्याच्याशिवाय जगणं आपल्यासाठी अवघड असतं. तर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, त्यांच्यावर जेव्हा चैतन्य महाप्रभूची खरी कृपा झाली, सगळं सोडलं, त्यांनी वृंदावनात गेले. वृंदावनात कुठे राहायचे, एका
झाडाच्या खालती राहणं त्यांनी सुरू केलं. झाडाखालती त्यांनी आपल्यासाठी काही मठ नाही बनवलं, मंदिर बनवले, पण मंदिरात कधी राहिले नाही. मंदिरात सेवा करायला जायचे आणि राहायला कुठे, कोणत्या तरी गुफेमध्ये किंवा किती कोणत्या तरी झाडाखालतीच राहायचे. म्हणजे पूर्णपणे त्याला म्हणतात निरक्त संत म्हणतात त्यांना. ते खरे त्रिगुणातीत, खरी जी भक्ती आहे त्याच्या स्तरावरती. पण जगामध्ये आपण आपल्यासारखी जे माणसं राहतात तसे तर नाही. भगवंत अत्यंत कृपाळू आहे. त्यांनी काय केलेलं आहे, ते वैदिक संस्कृतीला, त्रिगुणातीत वैदिक संस्कृतीला सत्वगुण, रजोगुण, तमोगुणामध्ये पण केलेलं आहे, ऑर्गनाइज केलेलं आहे. आता जो तमोगुणातला माणूस आहे तो आहे ना, तो सत्वगुणाची भक्ती जरी त्याला सांगितली तो करू शकणार नाही. भगवंत अत्यंत कृपाळू आहे. त्यांनी काय केलं, तमोगुणाच्या माणसाला पण मार्ग दिलेला आहे. तो काय मार्ग आहे तुम्हाला माहिती असेल. तमोगुणातले लोक जास्त काली उपासना करतात. देवी उपासना, ते काय म्हणतात त्याला, बकरी बळी देणं करणं, तर त्यांना त्याच्यामध्ये वाटतं काहीतरी केलं आहे त्यांनी. जोपर्यंत ते मारत खाटत नाही ना, त्यांना वाटत नाही. तर आता तीच संस्कृती तमोगुणातली मग दुसरे धर्म आहे, एम धर्म आहे, हे धर्म आहे, सी धर्म आहे, त्याच्यामध्ये आलेली आहे. तर असा प्रकार आहे. त्यांना तेच आवडतं. त्याच्यामध्ये मंत्र नाही आहे, पण काम तेच आहे, काटणं पिटणं लोकांना करणं. ही तमोगुणातली संस्कृती. त्याच्यापेक्षा वरती आहे रजोगुणातली संस्कृती. म्हणजे रजोगुण म्हणजे वैभव. लोकांना वाटतं खूप मोठं मंदिर असेल आहे तर तिथेच भक्ती मिळेल. खूप मोठे संत आहेत, ते संताने म्हणजे संत हत्तीवरती सवारून आले, त्यांचे खूप अनुयायी असतील आहे, मगच तेच खरे संत आहेत. पण ते रजोगुणाचा प्रभाव आहे. ते खरे संत आहेत ते आपल्याला कधीच दिसणार नाही. कुठे आहे, काय आहे, ते निरक्त असतात, कुठेतरी एकांतामध्ये असतात. त्यांना शोधणं, त्यांच्याकडे जाणं ते भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे. तर हे थोडंसं तुम्हाला सांगितलं, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. आता आपण येतो गणपती उपासना. गणपती उपासना कशी समजायची त्याच्यामध्ये. तर भगवंताने काय केलं, जी संस्कृती होती त्याच्यामध्ये जेव्हा शंकराचार्य आले त्यांनी पंचदेव उपासना सांगितली. पंचदेव उपासनामध्ये शक्ती उपासना आहे, त्याच्यापासून सुरुवात होते माणसाची. माणूस काय करतो, बघतो, जगाला बघतो, त्याला वाटतं की पहाड, नदी, झाडं झुडपं आणि जे काही प्रकृतीमध्ये दिसत असतो त्याला जे काही तत्व दिसतात, तर तसे वनदेवी झाली आहे, असे वेगवेगळे खूप साऱ्या देवी देवता, ग्रामदेवता, ग्रामदेवी असे खूप आलेले आहेत. ही शक्ती तत्वाची उपासना आहे. शक्ती तत्वाची उपासनापासून माणसाचं शुद्धीकरण सुरू होतं. सगळ्यात चांगलं असं आहे वैदिक संस्कृतीमध्ये, आपण वैदिक संस्कृती पाळली आणि ते पालन करत गेलो तर वैदिक संस्कृती म्हणते की मनुष्याचा जन्म एक नसतो. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक नैनम खेदयन्त आपण न शोषति त मारुत. आपण आत्मा आहोत. ही आत्मा क्रमानुसारे तमोगुणापासून रजोगुणापासून सत्वगुणामध्ये क्रमा म्हणजे जन्मजन्मांतर प्रगती करत असते. म्हणून भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, अनेक जन्म संसिद्धस्ततो यांती पराम गतिम. खूप जन्म जेव्हा कोणी भक्ती मार्गात वैदिक संस्कृती पालन करता करता वरती येतो, मग त्याला परमगती प्राप्त होते. एका जन्मामध्ये परमगती प्राप्त करणं खूपच अवघड आहे. काही लोकांना प्राप्त होऊ शकते, सामान्यतः ते होत नाही. ही वैदिक संस्कृती पाळली, शक्ती तत्वाची उपासना केली, तर करता करता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शक्ती तत्व तमोगुणात पण होतं, रजोगुणात पण होतं आणि सत्वगुणात पण होत त्याची सेवा. पण सामान्यतः तमोगुणातले लोक शक्ती तत्व लवकर घेतात. त्याच्यापासून त्यांची जेव्हा प्रगती होते तर त्याच्यामध्ये थोडं रजोगुण येतं. तमोगुणामध्ये जेव्हा रजोगुण ऍड होतं तर काय होतं, मग ते सूर्य उपासनाकडे जातात. सूर्य म्हणजे तेजस्वी. शक्ती म्हटलं तर लोक रात्री उपासना, तुम्ही शक्तीची तुम्ही बघा, शक्तीची भक्ती जेव्हा करणार रात्रीच करतात. रात्रीच ते त्यांची सगळी उपासना, पूजा, तंत्र, मंत्र सगळं रात्री चालत असतं, दिवसात नाही करायचं. जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे प्रकाश, सूर्यदेव म्हणजे प्रकाशाची अधिपत्य देवता, मग त्यांची ती उपासना, सूर्य उपासना सुरू होते. सूर्य उपासना करता करता मग अनेक शुद्धीकरण होतं.
मग माणूस त्याच्यामध्ये सत्वगुणाचा काही समावेश होतो. मग तो काय करतो? तो गणपती उपासनेकडे येतो. आता गणपती उपासक जे असतात ना, ते रजोगुण प्रधान, त्याच्यामध्ये थोडं सत्वगुण आहे, पण ती गणपती उपासना रजोगुणामध्ये गेलेली आहे आजच्या काळात बघितलं तर. आज जितके गणपती मंडळ आहेत, घरी जी आपली उपासना असते त्याच्यामध्ये सत्वगुण असतं, स्वच्छता असते, आपण मंत्रोच्चार प्रामाणिकपणे करत असतो. पण ते रस्त्यावरती ठेवलेले गणपती असतात ते काय, रस्त्यावरती सोडलेलं आहे त्यांना, आणि त्याच्या मागे मग तुम्हाला सगळं माहिती आहे रजोगुणाचा काय कारभार चालतो. पैसे गोळा करणे, मग ते पैशाचं काय मागे सगळं सट्टा जुगार सगळं चालतं, ते रजोगुणात गेले. आणि तेच गणपती मग तमोगुणात पण जातो. मग ते जेव्हा विसर्जन होतं, मग नाचायला त्यांना घ्यावं लागतं, म्हणजे तमोगुणात जातात. मग मारामारी, भांडण. परवा बघितलं गणपतीचं विसर्जन, म्हणजे विसर्जन करताना तुम्ही काय भावनेने करता विसर्जन? म्हणजे झटक्यातून फेकायचं त्यांना, आणि फेकला म्हणजे बस झालं, मोकळे आले, विसर्जन झालं की आता आम्हाला मजा मस्ती करायची आहे. ते नंतर सगळे लोक बसतात आणि मग त्यांचं सगळं चालू होतं, गांजापासून ड्रग्स पासून सगळं करतात. विसर्जन केल्यानंतर येऊन बसतात, म्हणजे तमोगुणात. तर ते तर घरातची आपली गणपती पूजा, त्याच्यामुळे सत्वगुण प्रधान असतं. तर ती खरी गणपती पूजा आहे, जी रस्त्यावरची आहे ती आहे. जरी ते गणपती आहे त्याच्यामध्ये शुद्धीकरण नाही, घरी जी आपण करतो प्रामाणिकपणे त्याच्यामधून आपली शुद्धीकरण होते, ती गणपती उपासना. तर गणपती म्हणजे काय आहे? हे प्राणी मात्र. गणपती म्हणजे तुम्हाला माहिती असेल गजानन, त्यांचा जे सूंड आहे, हत्तीचं मुख आहे, ते प्राणी मात्र. जेव्हा मनुष्य प्राणी मात्र प्राणी संवेदनेनं जागृत होतो, त्याला वाटतं की प्रत्येक प्राण्याची सेवा केली पाहिजे. त्या पुष्कळ लोक असतात, ते कुत्र्याची सेवा करतात, गायीची सेवा करतात, पशुपक्षींची सेवा करतात. म्हणजे प्राणी मात्राला तुम्ही ओळखणं सुरू केलेलं आहे कमीत कमी. हा गणपती तत्व जागृत झालेला आहे. हे सगळे तत्व आहेत, नारायण तत्व, शिव तत्व, गणपती तत्व, सूर्य तत्व. त्या तत्वांनी वेगवेगळे स्वरूप धारण केलेले आहे. जे गणपती तत्व आहे ते गणपतीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर. ते करता करता माणसाची अनेक प्रगती होते. तर तमोगुण पूर्ण संपतो, रजोगुण कमी राहतं आणि सत्वगुण प्रधान होतो. किंवा रजोगुण कमी आहे आणि सत्वगुण प्रधान आहे, तर मग तो शिवतत्व, शिवतत्वाकडे त्याचं स्वाभाविक आकर्षण होतं. म्हणून गणपती कोणाचे? शिवजी, शिव आणि पार्वतीचे ते आहे पुत्र आहेत, ते पुत्र आहेत, हे समजलं पाहिजे. मग त्यांच्यापासून गणपतीपासून आपण शिव आणि पार्वती यांच्याकडे जात असतो. तुम्हाला कथा माहिती असेल, एकदा कार्तिकेय शिवजी गणपती यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा लागली, कोण म्हणजे परिक्रमा करून येणार संपूर्ण पृथ्वीची. तर कार्तिकेय आपल्या मयूर वाहनावरती सवार झाले आणि त्यांनी अख्खा ब्रह्मांड भ्रमण करून परतले. तिथे जाऊन बसले तर गणपती जे होते त्यांना गणपती काय जिंकणार आहे, मूषक वाहन आहे त्यांचं. पण गणपतीने काय केलं, आई वडिलांची 3 परिक्रमा केली शिव पार्वतीची, ते मस्त बसले आणि परत आले. कार्तिकेय परत आले तर गणपती बसले, म्हणजे लोक कसं परत आलं, मग माझी झाली अख्ख्या ब्रह्मांडाची परिक्रमा झाली माझी. कार्तिकेयला खूप आश्चर्य झालं, असं कसं झालं, हे गणपती कुठे मूषक वाहन आहे. त्यांनी सांगितलं शिव पार्वती हे सगळे त्यांची परिक्रमा केली, 3 परिक्रमा, तर अख्ख्या ब्रह्मांडाची परिक्रमा केलेली आहे. ते तत्व दाखवतात की गणपती म्हणजे खरे तत्व कोण आहे, शिव पार्वती. जर आपल्याला समजायचं आहे तर आता ते शिवजीची भक्ती केली, आता ते शिवजी झाले. रजोगुण, थोडंसं तमोगुण पण आहे शिवमध्ये, पण जे त्यांचे प्रामाणिक भक्त असतात, साधू संन्यासी, त्यांच्यामध्ये तमोगुण नसतं, ते खूपच मोठे विरक्त असतात. रजोगुणाचा प्रभाव थोडा असतो. सत्वगुण, आता ते शिव आहे तेच सांगतात. काशीमध्ये शिवजीचं महान धाम आहे, काशीमध्ये सगळं जात असतात. काशीमध्ये काय करतात, शिवजी मरणाऱ्या माणसाला काय देतात, राम नाम. असं म्हणतात काशीमध्ये जेव्हा माणसाला मुक्ती मिळते तेव्हा शिवजी येऊन त्यांच्या कानात राम नाम देतात. का देतात बाबा? तेच शिवजी शंकराचार्य होते, त्यांनीच पंचदेव उपासना सांगितलेली. हे सगळं समजण्याची गरज आहे.
आणि भारतामध्ये आज सध्याचा जो हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये ह्याची समजच नाही, म्हणून लोक भ्रमित होत चालले आहे, इथे तिथे जात चालले आहे, त्याच्यामध्ये त्यांना विकृती निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये असं सगळं चाललेलं आहे. तर ते राम नाम, आता शिवजी दादा राम नाम म्हणजे राम म्हणजे नारायण, ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्राणी मात्रच्या वरती एक अहंकार उधान जीव असतो त्याच्यापेक्षा पण शुद्ध जेव्हा होतो तेव्हा तो खरोखर संत पुरुष. रामाचा आदर्श कसा आहे, तो बस संत भगवंत आहे, संत अशा प्रकारचा त्याचा आदर्श आहे. रामाची भक्ती केल्याने निस्संदेह आपल्याला मुक्ती मिळते. तेच राम मर्यादा अवतार आहेत, त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणण्यात आलेले आहे. पण खरोखर भगवंत कोण आहे, तर खरोखर भगवंत आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे कसे आहेत, श्रीकृष्णमध्ये सगळं आहे. श्रीकृष्ण, आता भगवंत रामाची भक्ती करणारे विशेष असतात लोक, मर्यादा पालन करणारे, पण भगवंत कृष्णाची भक्ती करणारे तुम्हाला सगळे मिळतील. वैश्य पण भक्ती करतात भगवंत कृष्णाची. चोर, डाकू, लुटेरे, वैश्य, पॉलिटिशियन. कधी कधी आपल्याला रामाची भक्ती, अरे रामाची भक्ती कशी होणार, तो एक पत्नी व्रतधारी आहे, जमत नाही. इतके आदर्श पत्नीला त्याग केला राज्यासाठी, ते नाही जमत. कृष्ण जे आहेत, कृष्ण कधी राजा बनले ते सदैव सारथीच बनले, मार्गदर्शकच बनले आपल्या जीवनामध्ये. ते दाखवलं की खरोखर राजधर्म हे परम भगवंतासाठी आहेच नाही, कारण भगवान ह्याच्या सृष्टीच्या पलीकडे आहे, समाजाच्या पलीकडे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत. ते भगवंत कृष्ण आहे, हे तत्व समजणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते शंकराचार्य आले, त्यानंतर मग रामानुजाचार्य आले, मग त्यानंतर मध्वाचार्य आले, मग चैतन्य महाप्रभू आले. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत कृष्णाचा, राधाकृष्ण नाही, श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही ते आहे. त्यांनी हे हरिनाम दिले आपल्याला, वैदिक संस्कृती आणि शुद्ध भक्ती. शुद्ध भक्ती म्हणजे सत्वगुणाच्या पलीकडची जी शुद्ध भक्ती आहे, ती जी माहिती आहे ती राधाकृष्ण. तर राधाकृष्णाबद्दल खूप गैरसमज आहे समाजामध्ये. कशी राधाकृष्णाला समजतो तो मला म्हणतात की काय, जसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात त्या प्रकारचा प्रकार नाही. गणपतीला जसं बघतो तर गणपतीला बघून खूप काय समजतात, हे काय आहे, म्हणजे विधर्मी लोक असतात ते म्हणतात हे काय आहे, तर प्राणीची पूजा करतात, म्हणजे समज नाही त्यांना. तसं राधाकृष्णाला बघून त्यांना वाटतं की हे काय आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असा प्रकार आहे. ठीक, म्हणजे चुकीची समज आहे. जेव्हा आपण आचार्यांकडे जातो, जसे भूपाद आहे, भूपादांनी आम्हाला सर्वांना सांगितलं, पाश्चात्य देशामध्ये जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे खरी संस्कृती काय. आणि ते पाश्चात्य संस्कृतीवर इतके प्रभावित झाले की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जीवन दिलं सेवेमध्ये, आणि आज ते मार्गदर्शन करत आहे संपूर्ण इस्कॉनमध्ये. तर त्याचे सांगण्यात आलेलं आहे हरिनाम संकीर्तन. तुम्ही बघितलं असेल 90% हरिनाम संकीर्तनच झालं आहे. तर तेच ते गणपती तत्व जे आहे, शिवतत्व आहे, ज्यांना सगळ्यांना परम म्हटलं गेलेलं आहे, ते कसं आहे, तीन गुणांच्या मध्ये जे आहेत वेगळं, पण जे त्रिगुणातीत तत्व आहे त्याच्यामध्ये सर्वांना परब्रह्म असं व्यक्त केले तरी सांगतात. तुम्ही महागणपती, महाविनायक असं सदाशिव तत्व आहे, असंच जे शक्ती तत्व आहे ते पण परम. ते सर्व त्रिगुणातीत तत्व आहे, त्यांची स्तुती वेदांमध्ये त्वम ब्रह्मासी त्वम शिवसी अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून केल्या गेली. पण जेव्हा त्यांचे अवतार होतात या जगामध्ये, तेव्हा ते सत्वगुण, रजोगुण, तमोगुण धारण करतात, आणि मग त्यानुसार त्यांची पूजा करावी लागते, त्यांना मानावं लागतं. आजचा दिवस खूप चांगला आहे, श्री गणेश चतुर्थी, आणि त्या निमित्ताने आपण सर्वांचा सौख्य लाभलं, आणि सरांनी अवसर दिला मला काही बोलण्याचं. तर काय आहे, काही तयार करून आलो नव्हतो, पण जसं सरांनी सांगितलं मला काही बोललं पाहिजे, ही समज असली पाहिजे. प्रामाणिकप्रमाणे जेव्हा तत्वाने आपण समजून भक्ती करणार, मगच आपली भक्तीमध्ये प्रगती होणार. नाही तर आपली भक्ती तत्व न समजता केलेली भक्ती जी असते ती कुठे ना कुठे रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाने प्रभावित असते आणि शुद्ध भक्तीच्या स्तरावरती नसते. म्हणून शुद्ध भक्ती काय आहे, जी तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे, त्यांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये दाखवलेली आहे, जी शुद्ध भक्ती तीच प्रामाणिक खरी भक्ती आहे. आणि त्याचा आपण तिला त्याच्या मार्गाने चाललं, तुकाराम स्वामी संतांच्या मार्गाने,
तर खरोखर आपल्याला त्रिगुणातीत शुद्ध भक्ती, भगवंताच्या चरणांची स्थिती, वैकुंठ जिला म्हणतात त्याची